हाय गाईज, बिग बॉस मराठीच्या घरात आज एक नवीन टास्क होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की रुचिता ही करण सोनवणेच्या मागे लागलेली आहे की मला पॉवर हाऊसची की दे. पण हे का होत आहे, कशासाठी रुचिता त्याच्या मागे लागलेली आहे, तर याच्या मागची कारणं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. तर टास्क असा आहे की हा कॅप्टन्सीचा टास्क आहे आणि याच्यामध्ये पॉवर हाऊसमध्ये जाण्यासाठी पॉवर की लागणार आहे आणि त्यासाठी पॉवर हाऊसमध्ये जायचं कशासाठी आहे, तर बजर दाबण्यासाठी. तर ज्यावेळेस बिग बॉसच्या कंटेस्टंटनी घरामध्ये एंट्री घेतली त्यावेळेस काही जणांकडे मेहनतीचे दार आहे, तर काही जणांकडे शॉर्टकट की वापरून जाण्याची एक संधी होती. त्यामध्ये निम्मे निम्मे लोक डिवाइड झाली आणि त्याच्यामधूनच रुचिता आणि करण सोनवणे या दोघांकडे देखील पॉवर की आहे आणि त्यांच्याकडे शॉर्टकट दरवाजा आहे. पण इथे करण जो आहे त्याला कन्व्हिन्स करायचा आहे, कारण रुचिताकडे जी की आहे ती तिला वापरता येणार नाहीये, त्याच्यामुळे ती करणच्या मागे लागलेली आहे. पण करणचं असं म्हणणं आहे की तू बिग बॉसना सांग ना, मला हे सगळं सांगू नकोस. त्यामुळे रुचिता त्याला खूप कन्व्हिन्स करताना दिसते आणि आता बिग बॉसच्या घरात असं झालेलं आहे की सगळेच इन्फ्लुएन्सर आलेले आहेत. म्हणजे रितेश भाऊनी एवढे प्रोमो दाखवले, परंतु एवढे प्रोमो दाखवून सुद्धा यांनी इन्फ्लुएन्सर इतके टाकलेले आहेत की दोनच याच्यामध्ये ॲक्टर दिसतात, एक म्हणजे दीपाली सय्यद आणि दुसरा सागर कारंडे. त्यामुळे कोणी कोणाला ओळखत नाही. बघितलं तर सगळ्यांचं तोंड नवीन वाटतं. एक अनुश्री माने सोडली तर बाकीच्यांचा काही मला चेहरासुद्धा मी याआधी पाहिलेला नाही आहे आणि तो एक प्रभू शेळके. तर अशा पद्धतीचे कंटेस्टंट घरामध्ये आणलेले आहेत आणि आता पब्लिकच्या अशा कमेंट आहेत की हे जरा ओव्हर ॲक्टिंग वाटतं, हे ओव्हर ॲक्टिंग का करतात, ती त्याला हात जोडते. तर अशा सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये होताना दिसत आहेत. तर करणवरती प्राजक्ता असेल किंवा दीपाली सय्यद यांच्याबरोबर बसलेला दिसतोय आणि ही पॉवर की मिळवण्यासाठी त्याला कन्व्हिन्स करताना दिसते. तर अशा प्रकारची ओव्हर ॲक्टिंग जरा बंद करा, ओव्हर ॲक्टिंगचे पैसे कापा, अशा पद्धतीच्या कमेंट्स प्रेक्षक आता देत आहेत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.